या तारखेला पेरणी योग्य पाऊस होणार. राज्यामध्ये पावसाची सुरुवात होणार. 2 ते 3 दिवसामध्ये नक्षत्र बदलणार आणि आता पुढच्या नक्षत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होणार. मान्सूनचा वेग बदलला. 2 ते 3 दिवसामध्ये राज्यामध्ये मान्सून सक्रिय होणार. 15 जून नंतर राज्यामध्ये पेरणी सदृश परिस्थिती तयार होणार. गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण तर राज्यामध्ये पावसाने जी दांडी मारलेली आहे, आता मात्र या तारखेपासून पावसाला सुरुवात होणार. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा. केंद्र आणि राज्य शासनाने सुद्धा आता आदेश दिलेले आहे की हवामान विभागाच्या अंदाजानुसार आपण पेरणी केली पाहिजे. जर आपण हवामान विभागाच्या अंदाजानुसार पेरणी केली नाही तर इथून पुढे आपल्याला धोका मात्र 100% असणार आहे. कारण का गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर सुपर अल्निनोचा संकट सुद्धा अमेरिकेने सुद्धा जाहीर केलेला आहे. राज्यामध्ये सुपर अल्निनोचा परिणाम होणार आहे. त्याचमुळे उकाड्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आता 15 तारखेपासून पाऊस होणार आहे आणि ही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आता पाऊस सक्रिय होणार आहे. यावर्षी पाऊस लेट झाल्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सुपर अल्निनो. जागतिक हवामान विभागाने सुद्धा अंदाज दिलेला आहे. अमेरिकन वेधशाळेने सुद्धा अंदाज दिला आहे. दक्षिण प्रशांत महासागर असेल या ठिकाणी सुपर अल्निनो आल्यामुळे मोठ्या प्रमाणात आता राज्यातील शेतकरी सुद्धा हवालदिल झाले आहे. परंतु आता 2 ते 3 दिवसामध्ये एक चांगली बातमी शेतकऱ्यांपर्यंत येणार आहे, ज्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. गेल्या काही दिवसाचा जो काय पावसाची प्रतीक्षा आहे, ही प्रतीक्षा पूर्ण होऊन आता पेरण्याला सुरुवात होणार आहे. नवीन हंगाम सुरू करण्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, तांदूळ असेल, त्याचप्रमाणे सोयाबीन असेल, मूग असेल, तूर असेल, या पिकांची लागवड शेतकऱ्यांना करायची असते. परंतु या लागवडी योग्य वातावरण तयार झालं तरच लागवड करा, असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं जळगाव, हिंगोली, वाशिम या ठिकाणी थोड्याफार समाधानकारक पाऊस झालेला आहे. परंतु राज्यात अजूनही बहुतांशी जिल्ह्यामध्ये पाऊस न झाल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता पाऊस कधी येणार हा शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांपुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आता पेरण्या ऑगस्टमध्ये करायच्या की जुलैमध्ये करायच्या का जूनमध्ये करायच्या. कारण का पाऊस न झाल्यामुळे सर्व हवामान विभागाचे अंदाज सुद्धा आता फेल जात आहे. परंतु 15 तारखेपासून हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर वातावरणातील बदलामुळे पाऊस न झाल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. परंतु आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार 2 ते 3 दिवसामध्ये अतिवृष्टीसुद्धा राज्यामध्ये होऊ शकते. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? हवामान विभागाचा अंदाज डेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.